भरातल्या विविध घडामोडींचा आपण आढावा घेऊया। उद्धव ठाकरेंनी आज देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे। मात्र या भेटीत विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही। त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेते पदाची जागा रिकामीच राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नागपूरमधल्या अधिवेशनादरम्यान हे दोन नेते भेटले। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई उपस्थित होते। मात्र भेटीचं कारण अस्पष्ट आहे। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनाही भेट दिली। नार्वेकरांसोबत त्यांनी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीदरम्यान शिवसेनेचे शंभूराज देसाई सुद्धा उपस्थित असल्यामुळे चर्चा रंगू लागल्या। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, ही केवळ सदिच्छा भेट होती, असं वक्तव्य आदित्य यांनी केलं। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशीही अधिवेशनासाठी गैरहजर राहिले। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनीही दांडी मारल्याच्या चर्चा आहेत। अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळात डावलल्यामुळे नाराजी व्यक्त केली। मात्र दिलीप वळसे पाटलांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करत विधानसभेच्या कामकाजात दोनही दिवशी सहभाग घेतलाय। त्यामुळे पुन्हा एकदा वळसे पाटलांकडनं सुसंस्कृत राजकारणाचं दर्शन घडवलं गेलं। महायुतीच्या आमदारांसाठी संघ प्रबोधन करणार आहे। संघ पदाधिकारी महायुतीच्या आमदारांना 19 तारखेला रेशीम बागेत मार्गदर्शन करतील। गेल्या वेळेला राष्ट्रवादीच्या आमदारांची अनुपस्थिती होती। यावेळी तरी राष्ट्रवादीचे आमदार या कार्यक्रमाला येणार का याची उत्सुकता असेल। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं मुख्य प्रतोदपदी चेतन तुपेंची नियुक्ती झाली आहे, तर तालिका सभापती म्हणून शेखर निकम यांची नियुक्ती होती आहे। विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावरती भाजपनं शिक्कामोर्तब केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। तर उद्या सकाळी राम शिंदे आपला अर्ज दाखल करू शकतात असा अंदाज आहे। परभणीत घडलेल्या प्रकरणामध्ये भाडोत्री गुंड आणल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला। तर सर्वसामान्य मोर्चेकरी आणि महिलांवरती लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई केली जावी अशी मागणी सुद्धा रोहित पवारांची आहे। बीड जिल्ह्यातील गुंडाराज आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी आमदार रोहित पवार करतात। सुधीर मुनगंटीवारांना पक्ष वेगळी जबाबदारी देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं। त्यावरती सुधीर मुनगंटीवारांनी भाष्य केलंय। आपली पार्टी कोरी आहे आणि एक पार्टी आपल्याला जनतेनं आमदार म्हणून दिली आहे। दुसऱ्या पार्टीवरती पक्षानं अद्यापही जबाबदारी न दिल्यामुळे ती पार्टी कोरी असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय। सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मुनगंटीवारांची भेट घेतली। भाजप कार्यालयात दोघांची भेट झाली आणि बराच काळ चर्चा झाल्याचंही कळतंय। विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत आरोप केलेला। त्यासंदर्भातलं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना आता पक्षाकडनं कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे। जयंत पाटील यांनी एका लग्न समारंभात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना हाक मारत पवारांना सांभाळा असं वक्तव्य केलं। या वक्तव्यामुळे चर्चा रंगल्या। जयंत पाटलांसाठी एक मंत्रिपद राखीव ठेवलंय असा दावा अमोल मिटकरींनी कालच केला होता। मिटकरींच्या दाव्यानंतर जयंत पाटलांच्या विधानानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या। जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या रोहिणी खडसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याची मागणी केलेली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून ही मागणी फेटाळण्यात आली आहे। त्यामुळे न्यायालयात दाद मागू अशी माहिती खडसेंनी दिली आहे। भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांचा समाचार घेतलाय। संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाचं पाहावं, उगाच भाजपमध्ये नाक खुपसू नये असा टोला त्यांनी लगावलाय। तर भाकरी भाजायला सालगडी म्हणून तुम्हाला ठेवायचं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं आक्रमक झाले। यावेळी देशातील शेतकऱ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली आहेत असा सवालही वानखेडेंनी केला। नागपूर विमानतळावरती एका अनोळखी व्यक्तीकडनं सुषमा अंधारेंना धमकी देण्यात आली। दरम्यान या प्रकरणी विमानतळाचं सीसीटीव्ही तपासण्याची मागणी अंधारेंनी केली आहे। आणि यानंतर एक मोठी बातमी, राज्यपालांनी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय, परंतु या कार्यक्रमाला सुद्धा
अजित पवारांनी दांडी मारल्याचं दिसतंय। कालपासून अजित पवार नेमके आहेत कुठे याचा थांगपत्ता कुणालाही लागत नाहीये। गेले 2 दिवस त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनाला सुद्धा आपली हजेरी लावलेली नाहीये। आज जेव्हा राज्यपालांनी कार्यक्रम आयोजित केलाय तेव्हा राज्यपालांच्या कार्यक्रमाला सुद्धा अजित पवार आलेले नाहीत। विधान भवनात सुद्धा ते फिरकले नाहीयेत। त्यामुळे अजित पवार नाराज कशामुळे आहेत, कोणत्या कारणांमुळे ते नेमके आहेत तरी कुठे, या बाबतीतले सवाल आता उपस्थित केले जात आहेत। आपले प्रतिनिधी राहुल जोरी आपल्याला माहिती देतील। राहुल, पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय, अजित पवार नेमके आहेत कुठे? राज्यपालांच्या कार्यक्रमालाही त्यांची अनुपस्थिती दिसतेय। अगदी ना, ज्या पद्धतीने आपण बघतोय की हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला। मात्र याच अधिवेशनाला गेल्या 2 दिवसांपासून एकदाही अजित पवार विधान भवनात फिरकलेले नाहीयेत। अजित पवार नेमकं आहेत कुठं, अजित पवार नेमकं कोणाला भेटतायत का, की त्यांच्याही आमदारांना त्यांनी भेट दिली नाही इथपर्यंत ठीक होतं। मात्र आज राज्यपाल यांनी स्नेहभोजनाचा, भाजप माहिती म्हणजेच सरकारच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला असताना अजित पवार या कार्यक्रमात देखील फिरकले नाहीत। याही कार्यक्रमाला अनुपस्थित राहून एकंदरीत बघितलं तर अजित पवार कुठे ना कुठे नाराज आहेत का, नेमकं खात्यासंदर्भात त्यांना काही महत्वाची खाती जी देण्यात येणार नाहीयेत याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का, आणि या सगळ्यासाठी अजित पवार आता पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झाले आहेत की इथंच राहून आपल्या पद्धतीने लॉबिंग करत आहेत हे पाहावं लागेल। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जवळपास सर्वच आमदारांनी राज्यपालांच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली, स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। मात्र 2 दिवसांपासून सलग अजित पवार या कार्यक्रमाला तर सोडाच, मात्र अधिवेशनामध्ये विधान भवनात बरोबर आहे। त्यामुळे अधिवेशनापाठोपाठ या कार्यक्रमालाही अजित पवार न आल्यामुळे आता उलटसुलट चर्चा जोर धरू लागल्यात। राहुल, धन्यवाद, ताजे अपडेट जाणून घेत राहू। आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुधीर मुनगंटीवारांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा काढली आहे। नागपुरात न्याय न मिळाल्यास दिल्लीपर्यंत यात्रा नेऊ असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय। सांगली जिल्ह्याला यंदाही राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान नाहीये। जिल्ह्यामध्ये भाजपचे 4 आमदार असूनही 2014 प्रमाणे एकही मंत्रिपद सांगलीला मिळालेलं नाही। त्यामुळे जिल्ह्यातला नाराजीचा सूर उमटतोय। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या समर्थनात संघर्ष करो या आशयाचे बॅनर झळकलेत। मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। शिवसेनेकडनं विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी मनीषा कायंदे यांची नियुक्ती होते। पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी भावना कायंदेंनी व्यक्त केली। लाडकी बहीण योजना तातडीनं सुरू करा, आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपयांची थकीत पैसे जमा करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। आता निकषांच्या नावाखाली आवडती नावडती करू नका असा टोला ठाकरेंनी लगावलाय। खातेवाटपात कोणताच तिढा नाही, 2 दिवसात खातेवाटप जाहीर केलं जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंतांकडून देण्यात आली आहे। भाजपनं रणजितसिंह मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे। दरम्यान 7 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश मोहिते पाटलांना दिले गेले आहेत। विधानसभेचे अकोला पश्चिमचे भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव झाला। दरम्यान पराभवाचं मंथन करताना पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातनं 6 वर्षांसाठी निष्कासित करण्यात आलंय। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरनं आंदोलन केलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती एकत्र येत बॅनर हातात घेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी केलं, पण हत्येच्या गुन्ह्यात का नाही? वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय। तर बीडमध्ये मोर्चा काढणार असल्याचंही आव्हाडांनी सांगितलंय। पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला। महिला आणि लहान मुलांनाही अमानुष पद्धतीनं मारहाण झाली असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ उद्या परभणीत जाईल असं वडेट्टीवारांनी सांगितलंय। आदिवासी बिंजवार समाज समितीच्या वतीनं नागपूरमध्ये विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला। समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। संसदेत वन नेशन वन इलेक्शन संदर्भात कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी विधेयक सादर केलं। या विधेयकाला मनीष तिवारींनी विरोध दर्शवला। भाजपला देशात हुकुमशाही आणायची असा आरोप विरोधकांनी केलाय। तर एक देश एक निवडणूक विधेयकावरनं लोकसभेत गोंधळ झाला। दरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक देश एक निवडणूक विधेयकाला पाठिंबा दिलाय।
काँग्रेसला कोंडीत पकडत त्यांनी विकासावरनं काँग्रेसवरती पलटवार केला. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या विधेयकाला आपला विरोध दर्शवलाय. हे विधेयक संविधान विरोधी विधेयक आहे. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार तुम्ही निवडणूक आयोगाला देताय असं म्हणत हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्याची मागणी सुळेंनी केली. विधेयक मंत्रिमंडळात आल्यावरती स्वतः पंतप्रधानांनी ते जेपीसीला दिलं पाहिजे असं सुचवल्याचं अमित शहा म्हणतात. तर जेपीसीच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या अहवालासह मंत्रिमंडळ जेव्हा पुन्हा पारित करेल हे विधेयक तेव्हाच चर्चा होईल असंही शहांनी सांगितलं. एक देश एक निवडणूक होता कामा नये असा विरोध उद्धव ठाकरेंनी दर्शवला. आपण मत कुणाला देतोय हे आपल्याला कळायलाच हवं. मतदान प्रक्रिया पारदर्शक असायला हवी असं ठाकरे म्हणतात. देशामध्ये अघोषित हुकुमशाही लादण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका संजय राऊतांनी केली. संविधानिक सगळ्या संस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत राऊतांनी वन नेशन वन इलेक्शनला विरोध दर्शवलाय. देशातनं लोकशाही संपवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. वन नेशन वन इलेक्शनला विरोध करत नाना पटोलेंनी ही टीका केली. मंत्रिपद नाकारल्यामुळे छगन भुजबळ आक्रमक झालाय. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का असा सवाल त्यांनी विचारलाय. भुजबळ म्हणजे ऊट बस बस ऊट अशातला माणूस नाही असं त्यांनी ठणकावलं. अजित पवार आमच्या पक्षाचे निर्णय घेतात त्यामुळे मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रश्न मंत्रिपदाचा नाहीये पण अवहेलना झाली आहे अशी खंत भुजबळांनी आज बोलून दाखवली. आपल्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. आपण लोकसभा मागितली, राज्यसभा मागितली पण दिली नाही. उमेदवारी देतानाही वाट पाहावी लागली. यापुढे वाट पाहणार नाही अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राग आणि निराशा आहे. मात्र कार्यकर्त्यांनी शांततेत भूमिका मांडावी, आक्रमक होऊन आंदोलन केलं जाऊ नये असं आवाहन भुजबळांनी केलं. एकीकडे छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाच भेटले नाहीयेत. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. छगन भुजबळांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करत महायुती सरकारला निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलं. त्यामुळे पक्ष त्यांना न्याय देईल असं वाटलं होतं पण कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय करण्याचं काम पक्षानं केलं असं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलंय. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेर ओबीसींनी आंदोलन केलं. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे अजित पवारांच्या घराबाहेर ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक आक्रमक झाले. भुजबळ साहेबांना मंत्रिपदापासून दूर का ठेवलं गेलं? अजित पवार उत्तर द्या असे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी झळकावले. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडनं भुजबळ फार्म बाहेर होर्डिंग झळकवण्यात आले. साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत असा उल्लेख या होर्डिंगवरती आहे. भुजबळांना जरांगेंच्या विरोधात टोकाची भूमिका घ्यायला लावली आणि आता त्यांना वाऱ्यावरती सोडलंय. त्यांचा पुरेपूर वापर केला गेला असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर टीका केली आहे. मनोज जरांगेंच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना भुजबळांच्या मागे अदृश्य शक्ती होती. जी शक्ती पक्ष फोडताना शिंदेंच्या पाठीमागे होती तीच शक्ती भुजबळांच्याही मागे होती असा दावा राऊतांनी केला. मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा जास्त आहे. विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजलेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही सरकारवरती निशाणा साधला. भुजबळांच्या बाबतीत वाईट झालं, त्यांच्या बाबतीत असं घडायला नको होतं. भुजबळांसारखंच अनेकांबद्दल आपल्याला वाईट वाटलंय अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. छगन भुजबळांची मागणी रास्ता आहे, त्यांना वापरून फेकून देणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. लढवय्या नेत्याची कारकीर्द अशा पद्धतीनं कापण्याची गरज नसल्याची टीका आव्हाडांनी केली आहे. मंत्रिमंडळातलं डावलल्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे नाराज आहेत. प्रकाश सुर्वे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे सुर्वे नागपुरातलं अधिवेशन अर्धवट टाकून मुंबईत परत आले. आपण नाराज नाही, मतदारसंघातली कामं करण्यासाठी आपण परत आलोय असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी दिलंय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोळंकेंनी नागपूरवरनं थेट माजलगाव गाठलं आणि त्यांच्या नाराजीची चर्चाही रंगली. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धाराशिवमध्ये बैठक झाली. या बैठकीत 15 सरपंचांनी उपस्थिती दर्शवली. तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. तुळजापूरमध्ये तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी समाजाकडनं अजित पवारांचा निषेध नोंदवण्यात आला. आणि कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाची गळती दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
त्यामुळे नागरिकांकडून सरकारसह पाटबंधारे खात्यावरती संताप व्यक्त होत आहे. प्रतिसेकंद 700 ते 800 लिटर पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. दौंडच्या खडकवासला कालव्यामध्ये इंजेक्शन टाकल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली होती. या बातमीची दखल सुप्रिया सुळेंनी घेतली आणि प्रशासनाला धारेवर धरलं. प्रशासनानं दिशा निदर्शकांचं योग्य पालन करावं अशी सूचना त्यांनी दिली आहे. पुणे विभागातील 3000 गृहप्रकल्पांना महारेराकडनं नोटीस बजावण्यात आली आहे. प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण करून त्याची माहिती महारेरा देण्याची सूचना नोटिशीतनं दिली जाते. काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान राबवण्यात येत आहे. भुसावळमध्येही शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली जाते. जळगाव जिल्ह्यातल्या यावल इथे पाल अभयारण्यामध्ये एकमेव हरिण पैदास केंद्र आहे. मात्र त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हरणांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. विक्रमगडमध्ये पाणी पुरवठा करणारी विहीर आटल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 3 दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्यानं नागरिकांचे हाल होतात. आंबेगावच्या पिंपळगावमध्ये सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन केलं. मनसर निरगुड स्मारकावरती काम बंद पडल्यामुळे गावात धुळीचं साम्राज्य आहे. या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडलं गेलं. कर्नाटकच्या मल्पीमधनं अवैध मासेमारी करणारे ट्रॉलर किनारपट्टीवरती येऊन मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान करतात. हा मुद्दा आमदार निलेश राणेंनी विधानसभेत उपस्थित केला. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर बँकेचे संचालक सुशांत नाईक यांनी उपोषण केलं. बँकेतील पिग्मी एजंट सायली घाडेंना निलंबित करण्यात आल्यानं संचालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. चिपळूणमध्ये कोट्यवधींचा खर्च करून पालकमंत्री उदय सामंतांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सुशोभीकरणाचं काम केलं. मात्र नाटक बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची सुरक्षा मात्र भगवान भरोसे. छताला तडे गेल्यामुळे हे छत केव्हाही कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. पुण्याच्या मनसरमध्ये कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात आहे. एकीकडे 1.5 महिन्यातच कांद्याच्या बाजारभावात निम्म्यानं घट झाली आहे, तर दुसरीकडे कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना कांद्याची रोपं उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात. वाशीच्या घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढू लागल्यामुळे दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 15% भाव घसरल्यात. 10 रुपयांपासून 35 रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळतोय. 98व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतल्या संमेलन स्थळाची पाहणी केली. संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी त्यांनी आयोजकांना सूचनाही दिल्या. क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं सोलापुरातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. यावेळी अजिंक्यनं चिमुकल्यांसोबत गप्पा मारत शालेय खिचडीचाही आस्वाद घेतला. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलं. मध्यान्ह आरतीला हजेरी लावत त्यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगावात सोनमाळ खंडोबा देवाचा यात्रोत्सव पार पडला. यावेळी भाविकांनी मंदिरात जागरण करत पूजा केली. तसंच यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचेही आयोजन केलं गेलं होतं. लातूर जिल्ह्यात हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. बलुचिस्तान आणि मंगोलिया या देशामध्ये थंडीची चाहूल लागताच करड्या रंगाचा राजहंस महिन्याभराच्या विश्रांतीसाठी ते पोहोचलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी दुसरं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांची भेट झाल्याची माहिती या व्हिडिओतनं मिळते. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ जळगावमध्ये नागरिकांनी धरणं आंदोलन केलं. दोषी पोलिसांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परभणीतल्या घटनेतल्या दोषींवरती कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा ठाकरेंच्या गटाकडनं देण्यात आलाय. तर सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणीही ठाकरेंच्या पक्षानं केली आहे. हिंगोलीतील सकल मराठा समाजाकडनं मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर झालं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी या निवेदनातनं करण्यात आली आहे. गोंदियामध्ये बहुजन समाज पक्षाकडनं निदर्शनं करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. परभणी घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमध्ये कडकडीत बंद पाळला गेला. शहरातील दुकानं बंद ठेवत व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
परभणी घटनेच्या निषेधार्थ खोपोलीमध्ये बंद पाळण्यात आला। यावेळी शहरातनं रॅली काढत घटनेतल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ विक्रोळीमध्ये कडकडीत बंद पाळला गेला। यावेळी आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावरती उतरत आंदोलन केलं। या प्रकरणी पोलिसांनी सर्वच आंदोलकांना ताब्यात घेतलंय।